अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार. चला तर मग आज आपला विषय आहे, दररोज झोपताना आपल्याला एक मंत्र आठवून घ्यायचा आहे. आपण दिवसभरामध्ये काही काम करतो, आपल्याला आपण कुणाची मन दुखवतो किंवा आपल्याकडने काही चुका होतात किंवा आपल्याकडनं काही गलत होतं आणि त्याचे दोष आपल्याला लागतात आणि ते दोषाचे हळूहळू दोष लागून मग आपल्याला त्याचे दुष्परिणाम बघायला भेटतात. म्हणून ताई, दादा आणि कोणीही मुलं, मुली कुणीही ह्या मंत्राचा आपल्याला रोज संध्याकाळी झोपताना मंत्र म्हणायचा आहे. असे केल्याने कळत नकळत चुकून आपल्याकडून जर काही चुका झाली असेल, कुणाचे मन दुखवले असेल, तर त्याचं दोष आपल्याला लागणार नाही आणि जे काही आपण चुका झाली असेल तर भगवंताला आपण स्मरण केले तर त्या सगळ्या दोषांचं, त्या चुकांचं, ज्या कोणाचे मन दुखवलेले आहे त्यांची माफी आपल्याला भेटेल आणि आपण त्या दोष मुक्त व्हाल. आणि हे सेवा म्हणा किंवा काही एक नित्य नियम आपल्याला ठरवून घ्यायचा आहे की दररोज झोपताना आपण कसं गप्पा मारत असतो, काही विचार करत असतो, तर झोपताना असं स्मरण करायचं आहे, भगवंताचं स्मरण करायचं आहे. दिवसभरामध्ये आपण काय काय काम केलं, काही गलती केली, काही चुका केली, कुणाला खोटं बोललं, खोटं बोलल्यामुळे कोणाचे मन दुखवले, काही कोणाचं नुकसान झालं त्यांच्यामुळे, कोणाचं दुसऱ्यांचं काही नुकसान झालं असेल, त्यांना दुःख झाले असेल, त्यांचं मन दुखवलेले असेल, हे स्मरण करत झोपायचे. आणि पहा, आपल्या हृदयामध्ये बी परमात्माच आहे, दुसऱ्यांच्या हृदयामध्ये पण परमात्माच आहे. दुसऱ्यांचं मन दुखवलं म्हणजे त्याचे मन दुखलं तर ते भगवंतापर्यंत त्यांचे दुःख जातं आणि ते दुःख कुणामुळे गेलं, ते दुःख कुणी दुखवलं, हे सगळे दोष आपल्याला लागत जातात. म्हणून अशी मान्यता आहे की आपण विनाकारण कुणाचे मन दुखवू नये, कुणाला खोटं बोलू नये आणि आपण प्रामाणिकपणे राहावं. म्हणून तर आपली भारतीय संस्कृती इतकी महान आहे. तर आता काय ह्या कलियुगाच्या जीवनामध्ये कळत नकळत किंवा काही कारणाने आपण खोटं बोलतो, कुणाचे मन दुखवतो, कुणाचं वाईट करत नाही पण चुकून काही आपल्याकडनं घडतं. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला त्याचे दोष लागले जातात आणि आपल्याला त्या दोषाचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला भेटत असतात. म्हणून आपण दररोज संध्याकाळी झोपत असताना, झोपल्यावर किंवा तुम्ही अंतरणावर झोपल्यावर पण म्हणू शकता किंवा तुम्ही बसून म्हणू शकता किंवा देवासमोर बसून म्हणू शकता. तुम्ही देवासमोर म्हणायला जर जमत नसेल तर तुम्ही अंतरणावर पडल्या आपण दिवसभरामध्ये भगवान श्रीकृष्णाला आठवायचं आहे. भगवान श्रीकृष्णाची एक सुंदर अशी एक मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे. किती नटखट आहे, किती प्रेमळ आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये किती आनंद अश्रू आहे, त्याचबरोबर ते किती प्रेम करणारे आहेत आपल्यावरती. स्मरण करून, भगवंताचं स्मरण करून, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अजून एकदा मंत्र सांगते मी. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. या मंत्राचा जप आपल्याला झोपताना किती वेळेस तुम्ही करा किंवा तुम्ही झोप लागेपर्यंत करू शकता, 11 वेळेस करू शकता, 5 वेळेस करू शकता आणि तुम्ही लेटल्यावर किती वेळेस मनातल्या मनात स्मरण करत राहायचं आहे. भगवान श्रीकृष्ण हे आपले सगळ्या काही चुका झाली असेल, काही गलती झाली असेल, कोणाला खोटं बोलला असाल किंवा आपल्या कळत नकळत काही आपल्याला चुका झाली असेल, त्या दोषापासून आपण मुक्त होतो आणि आपण जे काही गलत आपल्याकडनं जे काही घडलेलं आहे ते सगळं माफ करतं आणि देवाने, परमात्माने, भगवान श्रीकृष्णाने आपल्याला दुसऱ्या दिवशी सत्मार्गावर नेतात आणि आपल्या जिभेवर सरस्वती माता विराजमान होते आणि आपण जे काही कार्य करतो हे दुसऱ्यांना चांगलंच वाटतं आणि आपल्याकडनं सुद्धा सत्कर्म घडतात. धन्यवाद. आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर